नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 18 नोव्हेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा पहिला प्रश्न होता, कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने नोव्हेंबर 2024 मध्ये आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर कोणाला देण्याची घोषणा केलेली आहे? तर नरेंद्र मोदी यांना देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर पुढील प्रश्न, गुरु नानक जयंती किंवा गुरुपर्व 2024 कधी साजरी केला जातो? तर 15 नोव्हेंबर रोजी. यानंतर पुढील प्रश्न होता, तर आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळा बाली जत्रा कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये सुरू झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2024 रोजी पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोठे केले? तर नवी दिल्लीमध्ये केलेले आहे. यानंतर राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजेच NALSA चे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न होता, व्यवसायातील पहिल्या फॉर्च्यून 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत एकमेव भारतीय कोण आहे? तर मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत. यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये दुबई नॉलेज पार्क येथे सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या परदेशी कॅम्पसचे उद्घाटन कोणी केले? तर डॉक्टर S जयशंकर यांनी केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय पत्रकार दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये बिहारमधील कोणत्या शहरात एम्सची पायाभरणी केलेली आहे? तर दरभंगा या शहरामध्ये. यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता, अलीकडेच IPS संजय वर्मा खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन DGP बनलेले आहेत? तर महाराष्ट्र या राज्याचे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, आदिवासी गौरव दिनानिमित्त दिल्लीच्या सराय काले खान चौकाचे नाव काय ठेवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन B, बिरसा मुंडा चौक. काय ठेवलेले आहे? बिरसा मुंडा चौक. ठीक आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर केंद्र सरकारने बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या सराय काले खान चौकाचे बिरसा मुंडा चौक असे नामकरण करण्याची घोषणा केलेली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बनसेरा उद्यानात बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले, जो आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानंतर बदललेली नावे यावर आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो. तर सुलतानगंज रेल्वे स्टेशनचे नाव अजगेबीनाथ धाम असे ठेवण्यात आले. यानंतर ट्रेन 18 चे वंदे भारत एक्सप्रेस अयोध्या रेल्वे स्टेशनचे अयोध्या धाम जंक्शन आणि S400 चे सुदर्शन असे ठेवण्यात आले. यानंतर पोर्ट ब्लेअरचे श्री विजयपुरम आणि केरळचे केरळम, जुने संसद भवनाचे संविधान भवन आणि सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव निरंजन शाह स्टेडियम असे ठेवण्यात आले. आणि अल मिन्हाज म्हणजे सौदी अरेबियातील शहराचे हिंद शहर असे आणि मुघल गार्डनचे अमृत उद्यान असे ठेवण्यात आले आणि अहमदनगरचे अहिल्याबाई असे नामकरण करण्यात आलेले आहे. यानंतर मोपला आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मनोहर पर्रीकर विमानतळ असे करण्यात आले आणि हॅरिस पार्क ऑस्ट्रेलियाचे लिटल इंडिया असे ठेवण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर जोलजीबी मेळा 2024 चे उद्घाटन कोणत्या राज्यातील पिथोरागड येथे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन B, उत्तराखंड या. कोणत्या? तर उत्तराखंड या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पिथोरागड मध्ये जोलजीबी फेअर 2024 लॉन्च केलेले आहे. तर हा मेळा
ऐतिहासिकदृष्ट्या भारत, तिबेट, नेपाळ आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये सामंजस्य वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे. यानंतर आपण उत्तराखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन. ठीक आहे. यानंतर तलाव सत्तल, रकस्तल, नैनीताल आणि मलाताल. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात आपण. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. तर जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दिल्ली या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? दिल्ली या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर दिल्लीचे परिवहन मंत्री कैलास गेहलोत यांनी सरोजिनी नगरमध्ये जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचे उद्घाटन केलेले आहे. तर या आगारात एकूण 223 महिला कर्मचारी असून त्यात 89 चालक आणि 134 कंडक्टर यांचा समावेश आहे. यानंतर आपण जगातील पहिले याविषयी चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर जगातील पहिले वैदिक घड्याळ विक्रम आहे. जगातील पहिला CO2 शोषक वनस्पती आइसलँड. यानंतर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद. यानंतर जगातील पहिले 6G उपकरण जपान आणि जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनी आणि जगातील पहिला कृत्रिम सूर्य चीन आणि शेवटचा जगातील पहिला लाकडी उपग्रह जपान हा आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर श्रीलंकेच्या इतिहासात सरन्यायाधीशपदी भूषवणारी दुसरी महिला कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मुर्दुनुरुपा बुदुशिनी फर्नाडो. ठीक आहे. म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन ए राहील. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर श्रीलंकेच्या संवैधानिक परिषदेने देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मुर्दुनुरुपा बुदुशिनी फर्नाडो यांच्या नियुक्तीला औपचारिक मान्यता दिलेली आहे. तर न्यायमूर्ती फर्नाडो या श्रीलंकेच्या इतिहासातील 2011 मध्ये शिराणी बंदरनायके यांच्यानंतर सरन्यायाधीशपद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत. यानंतर आपण श्रीलंकेविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे कोलंबो, चलन आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके आणि पंतप्रधान सध्याचे हरिणी अमर सूर्या हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाचवा. तर भारतातील कोणत्या राज्याने 15 नोव्हेंबर 2024 रोजी आपला 24वा स्थापन दिवस साजरा केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी झारखंड या राज्याने. कोणत्या राज्याने? झारखंड या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर झारखंड स्थापन दिवस दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस सन 2000 मध्ये भारतातील 28वे राज्य म्हणून झारखंडची निर्मिती झाल्याचे चिन्हांकित करतो. तर वेगळे राज्य होण्यापूर्वी झारखंड हा दक्षिण बिहारचा भाग होता. तर 15 नोव्हेंबर हा दिवस देखील खास आहे कारण हा दिवस आदरणीय आदिवासी नेते आणि स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांची जयंती देखील आहे. यानंतर आपण झारखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी रांची. सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आहेत आणि सध्याचे राज्यपाल संतोष गंगवार हे आहेत. कोण आहेत? संतोष गंगवार. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तर दिल्ली महानगरपालिकेचे नवीन महापौर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महेश कुमार खिंची यांची. कोणाची? महेश कुमार खिंची यांची. यानंतर पुढील प्रश्न. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांची. कोणाची? रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांची. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इतर नियुक्त्या. तर सुझी विल्स व्हाईट हाऊसचे नवीन चीफ ऑफ स्टाफ आहेत आणि माईक वॉल्टज अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आणि अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि US संरक्षण सचिव तर पीट हेग्सेथ आहेत. कोण आहेत? पीट हेग्सेथ. यानंतर मित्रांनो पुढील 8वा प्रश्न आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस
कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 17 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. केव्हा? तर 17 नोव्हेंबर रोजी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस हा विद्यार्थी समुदायाचा आंतरराष्ट्रीय उत्सव हा आहे, तर जो दरवर्षी 17 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर अलीकडेच जागतिक हरितगृह वायू उत्सर्जित करण्यामध्ये अव्वल कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शंघाय आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर अलीकडेच भारताचा दुसरा सर्वाधिक T20 इंटरनॅशनल विकेट घेणारा गोलंदाज कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अर्शदीप सिंग बनलेला आहे. कोण आहे? अर्शदीप सिंग. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अर्शदीप सिंग हे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरलेला आहे. तर या दरम्यान त्याने भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा पराभव केलेला आहे. ठीक आहे. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमधून घेतलेला आहे. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, व्यवसायातील पहिल्या फॉर्च्यून 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत एकमेव भारतीय कोण आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.